नमस्कार. मी अशोक यादव, मनशा मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी. सुभाष पाटील हे आमचे काटेगावकरी आहेत. त्यांचा एक 350 डाळिंबीचा प्लॉट आहे, 350 झाडाचा. तर तुम्ही सेटिंग बघू शकता. एक साधारणपणे एक 150 ते 200 सेटिंग आहे. ह्याला आपण सुरुवातीला रेस्ट पिरियड मध्ये मॅपासोलच्या वगैरे ह्याला फवारण्या झालेल्या आहेत. बेसल डोस सर्व मनशा कंपनीचा ह्यांनी वापरलेला आहे. बेसल डोस मध्ये त्यांनी आपल्या मनशा कंपनीचे रिक्लेम, अल्प्रोझाईम, मॅग्नाफर, क्लिक एसेप, 10-20 आणि पोटॅश आणि अमोनियम सल्फेट असा एक आपण संतुलित डोस ह्या प्लॉटला दिलेला होता. सध्याच्या परिस्थितीत थोडस पाण्याची कमतरता जाणवायला लागलेली आहे प्लॉटला. तरीही सध्या अजून हे प्लॉट चांगले आहे. फळासाठी आपण ह्यांना एक कळी निघण्यासाठी आपण एक मेपासोल, अल्प्रोज आणि शिक्वेटचा स्प्रे दिलेला होता. मेपासोल, अल्प्रोज आणि शिक्वेस्ट. तर तुम्ही बघू शकता सेटिंग 150 ते 200 सेटिंग आहे. तर आपण काय सांगता तुम्ही ह्या प्लॉट बद्दल? हा कंपनीचा रिझल्ट चांगला आहे. काय ह्याच्या फळाची धारणा चांगली झाली, सुधारणा चांगली झालेली आहे आणि सेटिंग चांगलं आहे. काय एक 2 दिवसात रिझल्ट औषध मिळतो चांगल्या पद्धतीने. त्यामुळे समजा शेतकऱ्यांनी डाळिंबीला फवारणी करावी मनशा मार्केटची. तर शेतकरी मित्रांनो, जर अशा पद्धतीने जर प्लॉट आणायचा असेल तर मनशा मार्केटिंगची औषधे तुम्ही नक्की वापरा. धन्यवाद.